सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मंथन इयत्ता 7वीचा पेपर झालेला आहे, तर आपण एक्सप्लेनेशन करणार आहोत। ठीक आहे, तर बघा पहिला आपला जो स्क्रीन समोर दिसते प्रश्न बघा आपण बघूया। तर बघा पहिला उतारा आहे बरोबर। पहिल्या प्रश्नामध्ये बघा काय होतं, उतारा होतं। तर उतारा बघा कसं सॉल्व्ह करायचं होतं। आता उतारा का वाचून दाखवणार नाही मी, ठीक आहे, तर डायरेक्ट आपण टिक मार्क करूया। बघा प्रश्न वाचून, दुष्काळ ही परिस्थिती निर्माण होण्यासाठी प्रामुख्याने कोणता प्रकार कारणीभूत असते? कोणता असते? हवामानशास्त्र। ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असेल या ठिकाणी। ठीक आहे, तर बघा इकडचा प्रश्न बघूया। आता दुसरा प्रश्न उतारामधून दुसरा प्रश्न विचारला होता बघा। तर बघा एक मिनिट, व्यवस्थित दिसतंय का? बघा ठीक आहे, तर बघा इथं काय दिलेलं होता प्रश्न की जलशास्त्र दुष्काळ कशाशी संबंधित आहे? तर बघा जलशास्त्र दुष्काळ जो आहे पाणी आटण्याशी आणि भूजल पातळी खालवण्याशी हे दोन गोष्टी म्हणजे संबंध आहे। जो ऑप्शन नंबर याच्यामध्ये कुठे दिसतो? अ आणि ब कुठं आहे? पहिल्यामध्ये। ठीक आहे, तर कळालं? तर बघा तिसरा प्रश्न का दिले त्यांनी? तिसरा प्रश्नामध्ये बघा, तिसरा प्रश्न जो आहे की दुष्काळ कोणत्या प्रदेशामध्ये केंद्रित असतो? कोणत्या? ऑप्शन नंबर 2 असतो। दोन याच्यामध्ये आहे, शुष्क प्रदेश आणि निम शुष्क प्रदेश याच्यामध्ये। ठीक आहे, तर बघा आता जो आहे 4था ते 6वा प्रश्न आहे बघा याच्यामध्ये। तर दिसते का तुम्हाला बघा इथं? हां ठीक आहे, तर बघा उतारामध्ये बघा हा उतारा दिलेला आहे। तर या उत्तरामध्ये 4 ते 6 प्रश्न दिलेले आहे एकूण। तर बघा जो 4था प्रश्न आहे या 4थ्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं बघा की पुत्राच्या बाहुत कशाची घ्यावी दिलेली आहे? कशा दिलेली आहे? समतेची। ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर असेल या ठिकाणी। तर बघा 5वा प्रश्न आहे, मराठी मातीमध्ये जन्मलेले कोणापुढे लवले नाही असे कवी म्हणतात? कोणापुढे? सुवर्ण सिंहासनापुढे काय केले नाहीत की लवले नाही, हा प्रश्न आहे बघा। 6वा प्रश्न आहे की बघा कपाळ या अर्थाचा कोणता शब्द कवितेत आलेला आहे? कोणता शब्द आलेला आहे? कपाळ काय? ललाट। ठीक आहे, ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार। 7वा प्रश्न बघा, 7व्या प्रश्नामध्ये काय दिले? दंतकथा या योग्य अर्थ निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाने वर्तुळ रंगवायचा आहे। तर दंतकथा बघा याचा अर्थ योग्य ओळखायचा आपल्याला। ऑप्शन नंबर याच्यामध्ये बघा कोणता असणार? तोंडी चालत आलेली गोष्टी, तोंडी चालत आलेली गोष्टी। ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार 7व्या प्रश्नाचं। ठीक आहे, तर बघा 8वा प्रश्न आहे। 8व्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? पुढे दिलेल्या अर्थाचे योग्य वाक्यप्रचार निवडून त्याचे पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचं आहे। तर बघा त्याग करणे, आता त्याग करण्याचं बघा, त्याग करण्याचं काय होणार? पाणी सोडणे। त्याग करण्याचा अर्थ काय होणार? पाणी सोडणे, जो ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असेल या ठिकाणी। तर 9वा प्रश्न बघा, एक संधियुक्त दिलेला आहे। हे शब्द बघा मनोरथ, याचं आपल्याला काय करायचं आहे की संधियुक्त शब्द, संधी सोडण्याचे पर्याय दिलेले आहेत। ठीक आहे, तर संधियुक्त शब्द आपल्याला ओळखायचा आहे। मनोरथला आपण कसं लिहू शकतो? मनरथ, जो ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर असेल या ठिकाणी। ठीक आहे, तर बघूया समोरच्या पेजमध्ये बघा 10व्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे की खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? आपल्याला काय ओळखायचं आहे? भाववाचक नाम ओळखायचं आहे। तर याच्यामध्ये ऑप्शन दिले बघा, भाववाचक नाम यांच्या कोणतं असणार? मित्रत्व असणार। ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार। बघा समोरचा प्रश्न दिलेले 11वा, दुकानदाराने पुस्तकाचे गठ्ठे कपाटात ठेवले या वाक्यात अतिरेक नामांचे बघा गठ्ठे कोणता लिंग आहे? पुल्लिंग आहे। ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर असणार या ठिकाणी। ठीक आहे, आता 12वा प्रश्न बघा, 12व्या प्रश्नामध्ये काय दिलेले? खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता? तर एकवचनी कोणता असणार? केळी। ऑप्शन नंबर 2 याचं काय असणार? केळी नसणार आहे। ऑप्शन नंबर 3 वधू असणार। ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार। ठीक आहे, आता 14वाचा बघा, 14वाचा प्रश्न आपण बघूया। 14मध्ये काय विचारलेलं आहे? 12वा झाला आता 13वा बघू। हाक मारणे हा कारकार्थ कोणत्या विभक्तीचे आहे? हाक मारणे। ठीक आहे, तर हाक मारणे बघा याच्यामध्ये कोणता असणार? संबोधक शब्द विभक्तीचा आहे, संबोधन आहे बरोबर। हाक मारणे हा संबोधित आहे म्हणून त्याला संबोध असे म्हटले। ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार। आता 14वा प्रश्न बघा, 14 प्रश्नामध्ये काय विचारलेले? गुरुजींना मुलाला बोलावले या वाक्यात प्रयोग ओळखा। आता याच्यामध्ये कोणता प्रयोग आहे ते ओळखायचा आहे। सकारात्मक भावी प्रयोग असणार आहे। ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार आहे या ठिकाणी। तर बघा 15व्या प्रश्नामध्ये काय विचारलेले? आता मिश्र वाक्य कोणते शोधायचे याच्यामध्ये? तर बघा जर व्यायाम केला नाही तर शरीर सदृढ बनते। ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असेल या ठिकाणी। ठीक आहे, 16व्या प्रश्नामध्ये बघा पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह घ्यायचे राहिले आहे? कोणतं राहिलेले आहे बघा की काय बघा वाक्य दिले? दादा म्हणाला राजा तू मला पेन दे बरं, याच्यामध्ये कोणतं वाक्य घ्यायचं राहिलंय बघा? स्वल्पविराम। ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असेल या ठिकाणी। ठीक आहे, तर समोरचा प्रश्न बघा, समोरच्या प्रश्नामध्ये बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले या वाक्यात अधोरेखित शब्दांचे सामान्य रूप कोणते? शेतकऱ्याला कोणतं असणार मग? ऑप्शन नंबर 2 काय? शेतकऱ्या बरोबर आहे। याच्यामध्ये अर्धलिखित आहे, अर्धलिखित आहे। तर बघा 18वा प्रश्न आहे। 18व्या प्रश्नामध्ये बघा
18 प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, पुढीलपैकी वेगळ्या काळाचे वाक्य कोणते. आता वेगळ्या काळाचे वाक्य याच्यामध्ये बघा कोणतं असणार आहे, आई स्वयंपाक करीत असेल, हे वेगळं वाक्य आहे. आई स्वयंपाक करीत असेल हा वेगळं वाक्य, ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार. ठीक आहे. 19वा प्रश्न बघा की गीताला परीक्षेत 70% गुण मिळाले, या वाक्यातील क्रियापदाचे अर्थ कोणते. तर बघा याचा अर्थ कोणता असणार आहे, विद्यार्थ. कोणतं, विद्यार्थ. कोणतं, विद्यार्थ. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार. ठीक आहे. बघा 20वा प्रश्न आहे. 20वा प्रश्न काय दिले, खालील पर्यायातून अशुद्ध शब्द ओळखायचे. अशुद्ध म्हणजे चुकीचा शब्द आहे. बघा ऑप्शन नंबर 3 कृत्रिम, बरोबर आहे, हे आपण अशुद्ध शब्द आहेत. तर बघा नेक्स्ट बघूया 21वा प्रश्न दिसते ना. बघा 21वा प्रश्न बघूया. 21वा प्रश्न मध्ये बघा पुढे दिलेले पारिभाषिक शब्दांची योग्य मराठी भाषेत शब्द ओळखायचा आहे. रेंज, बरोबर आहे. आता पारिभाषिक म्हणजे काय, रेंजला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, टप्पा. काय म्हणतो, टप्पा. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर असेल. ऑप्शन बघा 22 याच्यामध्ये एक मणी दडलेली आहे, याच्यामध्ये मध्यभागी कोणतं येईल ते आपल्याला ओळखायचं आहे. ऑप्शन नंबर याचा 2 असणार, ऊ. ठीक आहे. तर तुम्ही शोधायचे याच्यामध्ये, तर मी फक्त नाही का ऑप्शन सध्या टिक मार्क करतोय, नंतर तुम्हाला सगळं एक्सप्लेनेशन करतो पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर बघा प्रश्न आहे जो 23वा आहे. 23वा मध्ये काय दिलेला आहे, खाली दिलेल्या कोणत्या शब्दात यचा भास असतो. यचा हा भास कोणता असतो, ऑप्शन नंबर 3 मध्ये जमाव. ठीक आहे, यचा. तर नंतर बघा 24वा प्रश्न दिलेले आहे. 24 मध्ये काय, हल्ली रस्त्यावर फार अपघात वाढले. हल्ली रस्त्यावर फार अपघात वाढले या वाक्यातील अधोरेखित शब्दांचे क्रियाविशेषण अवयव आपल्याला ओळखायचं आहे. त्याच्यामध्ये कोणतं असणार आहे, ऑप्शन नंबर कालवाचक. ठीक आहे. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असेल या ठिकाणी. तर बघा खालीलपैकी टोपणनाव चुकीचे कोणते आहेत, म्हणजे ऑप्शन नंबर 3 बघा हा चुकीचा आहे. प्रल्हाद केशवात्रे हे ऑप्शन नंबर 3 याचं काय असणार, उत्तर असणार या ठिकाणी. बघा आपण मराठीचे बघितले. आता थोड्याच वेळेने आपण काय करू, पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे थोड्याच वेळेने व्हिडिओ गणितचा काढणार आहे, तोपर्यंत हे व्हिडिओ बघायचा व्यवस्थित. ठीक आहे. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.